Hello everyone. In last lecture we see the inorganic official compounds of iron आणि now we see the inorganic official compounds of iodine. आता आयोडीनचं आपण बघितलं होतं की आपल्याला 3 वेगवेगळे ऑफिशियल कंपाऊंड बघायचे आहेत. पहिला म्हणजे आयर्न बघितलं, नंतर आयोडीन आणि लास्ट आहे कॅल्शियम. ओके, तर पहिला बघू त्याच्या आधी बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आणि मग बाकी स्टडी करू. ओके, बघा पहिलं काय म्हणते, इट इज इसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ 2 थायरॉइड हार्मोन्स दॅट इज थायरॉक्झिन T4, त्याला अजून नाव आहे टेट्रा आयोडोथायरोनिन अँड ट्राय आयोडोथायरोनिन दॅट इज T3. ओके, आणि काय म्हणते आयोडीन कशासाठी इसेन्शियल आहे, इट इज द सिंथेसाइज, कारण की आयोडीन कशाला हेल्प करते, सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन दॅट इज थायरॉक्झिन म्हणजेच T4 आणि T3, त्यालाच आपण म्हणतो ट्राय आयोडोथायरोनिन. These hormones are required for the normal growth and development. आणि हेच हार्मोन कशासाठी यूज करतात, T3 आणि T4 आपल्या प्रॉपर नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी यूज होतात. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, दे आर ऑल्सो इसेन्शियल टू मेंटेन द बेसल मेटाबॉलिक रेट. जो काय आपल्या नॉर्मल बॉडीचा मेटाबॉलिक रेट आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी, इवन इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा काय म्हणतो त्याचा यूज आहे. नेक्स्ट, तुम्ही लहानपणी असताना किंवा कोणी सांगितलं असं एक दूरदर्शनवर पर्टिक्युलरली एक ॲडव्हर्टाईज यायची, बरोबर आहे. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये टाटा नमक किंवा आयोडीनयुक्त नमकची ती ॲडव्हर्टाईज होती. ओके, त्यामध्ये तुम्ही बघितलात की आयोडीनची डिफिशियन्सी झाली तर एका पर्टिक्युलर पर्सनची काय होते, ग्रोथ स्टॉप होऊन जाते, त्याची हाईट कमी होते आणि त्याचा आय क्यू कसा होतं, इम्प्रॉपर. ओके, त्याला बोललेलं समजत नाही. ओके, आलं लक्षात. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणते की आपण वापरताना काय वापरायचं, आयोडीनयुक्त नमक, कारण की आयोडीन जर आपल्या बॉडीमध्ये असेल तर तो प्रॉपरली काय करतो, थायरॉक्झिन आणि ट्राय आयोडोथायरोनिनची ग्रोथ करतो, बरोबर आहे. आणि त्याची ग्रोथ झाली म्हणजे काय होणार, आपली बॉडीमध्ये जे काही डेव्हलपमेंट आणि ग्रोथ आहे ते काय होणार, व्यवस्थित होणार. ओके, मग आता बघा, जर त्याची डिफिशियन्सी झाली, टू ट्रीट आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर सच ॲज क्रिटिनिझम अँड गॉयटर. अजून त्याचा यूज काय आहे, क्रिटिनिझम आणि गॉयटरच्या, हे जे काही आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर आहे, क्रिटिनिझम म्हणजे त्याचा IQ कमी राहणार, बोललेलं समजणार नाही, हाईट त्याची कमी राहणार त्या पर्सनची, जे की आपण पुढे बघणारच आहोत, त्याला आपण क्रिटिनिझम म्हणतो. आणि सेकंड आहे ग्वायटर, त्याला आपण म्हणतो गलगंड. आणि लक्षात, हे कशामुळे होणार, थायरॉइड हार्मोनच्या म्हणजेच आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे. दुसरा ह्याचा यूज आहे ते म्हणजे ॲम्युलोरेटिंग एजंट. ॲम्युलोरेटिंग एजंट म्हणजे सिम्पली इम्प्रूव्हिंग एजंट, मेटाबॉलिझम इन्क्रीज करण्यासाठी, ग्रोथ इम्प्रूव्ह करण्यासाठी ह्याचा यूज होतो पर्टिक्युलरली. ओके, नेक्स्ट, ॲज अ फायब्रोलायटिक एजंट किंवा ह्याला फायब्रिनोलायटिक एजंटसुद्धा म्हणतात, इन सिफॅलिस, लेप्रसी अँड मायकोटिक इन्फेक्शन. पर्टिक्युलरली जे स्किन इन्फेक्शन आहे त्यामध्ये पर्टिक्युलरली हे आयोडीन ट्रीट होतं. नेक्स्ट, ॲज अ एक्सपेक्टोरंट अँड ॲज अ बॅक्टेरियसायडल एजंट. ओके, म्हणजेच त्याचे अजून युजेस काय आहेत, एक्सपेक्टोरंट म्हणून सुद्धा यूज आहे. आठवत असेल तर आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं, एक्सपेक्टोरंटमध्ये पोटॅशियम आयोडाईड आपण स्टडी केलेलं आहे. ओके, जे की काय त्याच्यामध्ये काय आहे, आयोडीन, म्हणून त्याचा यूज काय आहे, ॲज अ एक्सपेक्टोरंट. आणि नेक्स्ट कोणतं आहे, ॲज अ बॅक्टेरिसायडल एजंट, ज्यालाच आपण म्हणतो अँटीबॅक्टेरियल. आता बघू आपण आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर्स काय असतात. डिसऑर्डर कॉज्ड बाय द इनॲडिक्वेट कन्झम्पशन ऑफ आयोडीन आर नोन ॲज आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. काय असतात आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर, असे डिसऑर्डर जे कशामुळे होतात, इनॲडिक्वेट कन्झम्पशन ऑफ आयोडीन, आयोडीनचं प्रॉपर कन्झम्पशन झालं नाही, त्यामुळे जे डिसऑर्डर होतात त्याला आपण म्हणतो आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. मग ते कोणते कोणते असतात ना बघा, आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर पर्टिक्युलरली लोअरिंग ऑफ IQ अँड इम्पेअर लर्निंग. एखादी गोष्ट शिकण्याची त्या पर्सनची कॅपॅसिटी नसती, IQ कमी असतो, कारण की एनर्जी लॉस, थोडं जरी चाललं पडलं तरी त्याला काय होते, लगेच थकल्यासारखं होते आणि त्याची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा काय होते, डिक्रीज. नंतर रिप्रोडक्टिव्ह लॉस म्हणजे काय, इन्क्रीज द मिसकॅरेज होण्याची शक्यता, म्हणजेच ॲबॉर्शन होण्याची शक्यता भरपूर असते. आणि अर्ली बर्थसुद्धा होते, काय होते, अर्ली बर्थ, लवकर त्या पर्सनची डिलिव्हरी, त्या लेडीची काय होऊ शकते, डिलिव्हरी, ज्याच्यामध्ये काय असणार, आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर असतील त्या. नंतर कोणतं आहे, क्रिटिनिझम म्हणजे काय, मेंटल रिटार्डेशन, डीफ म्युटिझम,
कोणतं आहे बघा, क्रिटिनिझम काय, मेंटल रिटार्डेशन, डीफ म्युटिझम, स्क्विंट अँड डिस्प्लेगिया. म्हणजे त्या पर्सनला काय होणार, त्याची मेंटल रिटार्डेशन मेंटल ग्रोथ रिटार्ड होणार. डीफ म्युटिझम म्हणजे तो मूकबधीर असणार. स्क्विंट बांगसुद्धा असणार तो पर्सन. आणि डिस्प्लेगिया म्हणजे काय, पॅरालिसिस ऑफ लोअर लिम्ब. त्याच्या कमरेपासूनचा खालचा भाग कसा असतो, पॅरालिसिस, त्यामुळे त्याला कुठं चालता फिरता येत नाही. हे सिम्पटम्स कशाचे आहेत, क्रिटिनिझमचे. हा क्रिटिनिझम असलेल्या पर्सनला हे सगळे दिसायला लागतात. ओके. डॉर्फिझम अँड स्पीच डिफेक्ट्स ETC. डॉर्फिझम म्हणजे हाईट कमी असणार आणि त्याला बोलायला सुद्धा डिफेक्ट येणार, स्पीच डिफेक्ट, व्यवस्थित प्रॉपरली बोलता येणार नाही. आणि नेक्स्ट कोणता आहे, हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय बघा, त्याचं एक्झाम्पल आहे ग्वायटर, ज्यामध्ये थायरॉइड ग्लँड जी की कुठं प्रेझेंट असते, आपल्या घशामध्ये, त्या ठिकाणी काय होणार, ती एनलार्जमेंट होणार, तिची साईज काय होणार, वाढणार. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्वायटर. आता बघू आपण हायपोथायरॉइडिझम. deficiency in the secretion of thyroid hormone due to the deficiency of essential iodine causes hypothyroidism. काय म्हणते, जर समजा डिफिशियन्सी इन द सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोनमध्ये जर त्याची डिफिशियन्सी झाली, ओके, त्या ठिकाणी काय होणार, हायपोथायरॉइडिझम होणार. मग ते डिसीज कंडिशन कोणते आहे, मिक्झोएडेमा, क्रिटिनिझम आणि ग्वायटर. मिक्झोएडेमा म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये काय होणार, ओडेमा असल्यासारखं होणार. नंतर त्याची हाईट कमी राहणार, क्रिटिनिझमसारखे सिम्पटम्स आणि प्लस ग्वायटर. ओके. आता बघू आपण कंपाऊंड्स ऑफ आयोडीन. आयोडीनचे कंपाऊंड कोणतं आहे, एक तर पोटॅशियम आयोडाईड आहे, ज्याला आपण KI म्हणतो, ते आपण एक्सपेक्टोरंट आणि इमिटिकमध्ये बघितलं. सेकंडमध्ये सोडियम आयोडाईड, त्याचा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला NaI. प्रॉपर्टीज, कलर व्हाईट, ओडरलेस, टेस्ट सलाईन, सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर, आणि नेचर आहे त्याचं क्रिस्टलाइन सॉल्ट. ओके. नेक्स्ट बघू त्याच्या केमिकल प्रॉपर्टी. कसं आहे, हायग्रोस्कोपिक नेचर आहे, इझिली हवेमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं आणि लिक्विफाय करतं. नंतर डिकम्पोजेस ऑन द स्टोरेज अँड डेव्हलप ब्राऊन कलर ड्यू टू द ऑक्सिडेशन विथ लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन. काय म्हणते, जर सोडियम आयोडाईडला आपण प्रॉपरली स्टोअर करून नाही ठेवलं तर त्या ठिकाणी काय होणार, त्याचं डिकम्पोजिशन होणार आणि त्याचा जो कलर आहे व्हाईट कलर, तो कशामध्ये कन्वर्ट होणार, ब्राऊन कलरमध्ये, बिकॉज ऑफ द लिबरेशन ऑफ आयोडीन. नेक्स्ट, द ॲक्वियस सोल्युशन गिव्स येलो प्रेसिपिटेट विथ सिल्वर नायट्रेट. सोडियम आयोडाईडला AgNO3 सोबत रिॲक्ट केलं तर त्या ठिकाणी काय तयार होते, AgI प्लस NaNO2, म्हणजे AgIचं या ठिकाणी काय तयार होत आहे, प्रेसिपिटेट. ओके. AgI म्हणजे काय, सिल्वर आयोडाईडचं काय तयार होणार, प्रेसिपिटेट. ओके. युजेस काय आहेत बघा, एक्सपेक्टोरंट, अँटी फंगल एजंट, अँड लास्ट ॲज अ सोर्स ऑफ आयोडीन इन द थायरॉइड डिसऑर्डर. रिपीट करते, युजेस बघा काय आहेत, एक्सपेक्टोरंट, सेकंड अँटी फंगल एजंट, आणि तिसरं कोणतं आहे, ॲज अ सोर्स ऑफ आयोडीन इन द थायरॉइड डिसऑर्डर्स. ओके. हे झालं आपलं इनऑर्गॅनिक ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयोडीन. आता नेक्स्ट लेक्चरला बघू आपण इनऑर्गॅनिक ऑफिशियल कंपाऊंड ऑफ कॅल्शियम. ओके, देन बाय.